आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ लताबाई दादाराव वानखेडे यांचा विकासाचा निर्धार छत्रपती संभाजीनगर। प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना दादाराव वानखेडे यांनी सांगितले की थोर महापुरुषांनी दिलेला संदेश गावातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्याच विचारांवरून समाज व गावाचा विकास करणे आवश्यक आहे। कार्यक्रमापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासही त्यांनी पुष्पहार अर्पण करून नमन केले। यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकासही पुष्पहार अर्पण करण्यात आला। मात्र सदर ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो अथवा पुतळा नसल्याने स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळील लोखंडी खिडकीला पुष्पहार अर्पण करण्याची वेळ दानवे यांच्यावर आली। यामुळे स्मारकाच्या व्यवस्थेबाबत उपस्थितांमध्ये चर्चा झाली। यानंतर झालेल्या सभेत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की सर्वसाधारण जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा प्रतिनिधी आज गरजेचा आहे। मायबाप जनतेची सेवा करणारा नेता हवा की जनतेचा भक्षक व्हावा, हा प्रश्न मतदारांनी स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे। जलजीवन मिशन योजनेबाबत बोलताना दानवे यांनी सांगितले की ही योजना अद्याप पूर्ण झालेली नाही। मात्र दादाराव वानखेडे सभापती असताना जनतेपर्यंत प्रत्यक्ष विकास कामे पोहोचवण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या विकासात्मक जाहीरनाम्यावर प्रकाश टाकण्यात आला। पाणी पुरवठा, रस्ते, शेती विकास, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार व क्रीडा सुविधा या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। शेवटी मतदारांनी मशाल चिन्हासमोरील बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ लताबाई दादाराव वानखेडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। जो कोणी समाजाची सेवा करत असेल अशा माणसाला आपण आपलंच म्हणलं पाहिजे। या महान संतांना, या थोर पुरुषांनी आपल्याला जो संदेश दिलेला आहे आणि तो संदेश जवळजवळ आपल्या अंधारीच्या लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे। आजच्या प्रचारानिमित्त या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी एकमेकांची वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा एक उमेदवार दादारावजी वानखेडे, लताताई वानखेडेंच्या माध्यमातून आपल्या समोर दिलेला आहे। इथं काही पोस्टर लागले, मायबाप तुम्हाला जनतेची सेवा करणारा हवा की भक्षक हवा, समोर फोटो पण आहे। तो उमेदवार बघत असताना ते जनतेची सेवा करणं त्यांचा उद्देश आहे की फक्त सत्ता टिकवणं उद्देश आहे, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे। आज या तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदच्या नुसत्या दलालांची सुळसुळत झाले। दलाल, गोठ्याचे रेट ठरलेले, विहिरीचे रेट ठरलेले, खरंय का कुठे? हो का नाही? जलजीवन मिशन योजना पूर्ण झालेली नाही, मोदींनी जाहीर केलेली योजना आहे। घरकुल योजना पूर्ण मंजूर केली असतील वानखेडे साहेबांनी, पण त्याला निधी सरकार देत नाही। म्हणून या जनतेला या ना त्या पद्धतीनं त्रास देण्याचं काम चालू आहे। ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, त्याच्यामुळे मला वाटतं जिल्हा परिषदेचे जर आपण विचार केले तर आपल्या गावातलं आरोग्य केंद्र चांगलं आहे का? इथं माता भगिनीला सिल्लोडला जावं लागतं की संभाजीनगरला जावं लागतं याचा विचार केला पाहिजे। शाळा आपल्या भागातली चांगली आहे का? जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या आहे का? चांगलं शिकवलं जातं का? शिक्षक येतात का? विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात? आपल्या गावाला चांगलं पाणी मिळतं का? मला वाटतं या निवडणुकीत हे विचार सुद्धा आपण महत्वाचे आहेत। आपण दादारावजी वानखेडे यांनी सभापती असताना निश्चित जनतेच्या प्रश्नाला हात घातलेला आहे। सातत्यानं वेगवेगळ्या सामाजिक विषयावर
आवाज उठवणं त्यांचा हातखंड आहे. त्यांनी या सगळ्या भूमिका मनमोकळे पद्धतीनं आपल्या समोर मांडलेल्या आहेत. आणि मला वाटतं शिवसेनेनं जात पात याचा विचार न करता शिवसेनेनं उमेदवारी दिली. हे शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे. शिवसेनेनं कधी कोणाची जात बघितलं नाही, धर्म बघितला नाही, पात बघितला नाही, जात बघून तिकीट नाही, धर्म बघून तिकीट नाही. त्याच्याविषयी शिवसेना कधी त्या भानगडीत पडत नाही. जो काम करणार आहे त्याला उमेदवारी, अशा पद्धतीनं शिवसेनेनं सातत्यानं भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून मशाल चिन्ह घेऊन शिवसेना इथं उभी आहे दादाभाई वानखेडे यांच्या रूपाने. सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन चालणारा, सर्वांचा सन्मान करणारा, सर्वांच्या सुखादुखात आजारात्री हजर राहणारा अशा पद्धतीने उमेदवार आहे. कोणाच्या मागे शेपूट धरून फिरणारा नाही. सत्तार साहेब म्हणले बस तर बसायचं, उठ म्हणलं तर उठायचं, असं करणारा माणूस नाही. जातीयवाद फैलावणारी भारतीय जनता पार्टी नाही. अशा पद्धतीने सामाजिक परिवर्तनाचं अंगावर एक घोंगडी घेतलेला उमेदवार शिवसेनेने इथं दिलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्या या अंधारी सर्कलला एक लोकांना व्यवस्थित नियमित पाणी मिळालं पाहिजे, मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, माता भगिनींना आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे. अशा हेतूनं काम करणं खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्याचं काम असतं. फक्त इथले जुने सदस्य नेमकं हेच काम विसरलेले आहेत. फक्त सत्तारचं शेपूट घेऊन त्यांच्या मागे मागे फिरणं एवढीच त्यांचं कर्तव्य. मला वाटतं जनतेशी काही देणं घेणं नसणारे जर उमेदवार असतील, भले ते भारतीय जनता पार्टी असतील, भले ते सत्तारांचे असतील, तर मला वाटतं त्यांना पराभूत केलं पाहिजे. दादाराव वानखेडे सारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.